आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात राज्याचे ओबीसी व्हीजेएनटी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी अहिल्यानगर उत्तर येथील श्रीरामपूर या ठिकाणी सदिच्छा भेट दिली आहे। श्रीरामपूर शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। श्रीरामपूर येथील VIP गेस्ट हाऊस येथील बैठकीदरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रदेश अध्यक्ष यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे। या प्रसंगी आमदार भाऊसाहेब कांबळे, तालुका अध्यक्ष संतोष डहाळे, नीरज भैया मुरकुटे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सारिका वावळ, उपजिल्हा प्रमुख संजय बाहुले तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष किसवे म्हणाले की विकासाच्या आणि कल्याणाच्या योजना यांचा प्रचार आणि प्रसार करून शिवसेना पक्ष आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा लोकहिताचा विचार समाजामध्ये समजून सांगणे आणि ओबीसी व्हीजेएनटी समाजामधील सर्व जातीमधील जनता शिवसेनेशी घट्ट जोडावी या व्यापक उद्देशाने राज्यामधील संपूर्ण जिल्ह्यात मतदारसंघात संघटनात्मक दौरा करून पक्ष बांधणी मजबूत करण्यात येत आहे। तसेच ओबीसी व्हीजेएनटीच्या कुठल्याही आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का न लावता ते आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे मूळ ओबीसीवरती कुठलाही अन्याय होणार नाही याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी व्हीजेएनटीचा विचार केलेला आहे असे प्रदेश अध्यक्ष किसवे यांनी म्हटलंय। यावेळी अहिल्यानगर उत्तर शिवसेना ओबीसी व्हीजेएनटीचे श्रीरामपूर रेस्ट हाऊस इथे शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने प्रदेश अध्यक्ष किसवे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शहर अध्यक्ष विठ्ठल गोराणे, तालुका अध्यक्ष सागर कुदळे, उपजिल्हा प्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, विशाल दुर्गे, राजेश भावळ, उप तालुका प्रमुख संभाजी देवकर, राहुरी तालुका प्रमुख प्रशांत खळेकर, उप शहर अध्यक्ष गिरीश वाढेकर, शहर अध्यक्षा महिला सविता किशोर वडिले तसेच रवींद्र जाधव, सुनील फुलारे, अरुण जाधव, अशोक साळुंके, देवीदास दुधळे, अमोल शिंदे, महेश दाने, सोहम चिंधे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, सप्रेम जय महाराष्ट्र। शिवसेना ओबीसी व्हीजेएनटीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व शिवसेना ओबीसी व्हीजेएनटीच्या पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतोय की दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी नाशिक येथे कार्यकर्ता चिंतन शिबिर होत आहे। तरी या शिबिराला सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे। या शिबिरातून राज्यात गेल्या अनेक दिवसापासून जो चालू आहे ओबीसी, मराठा समाज आणि ओबीसीतली हे सगळी जी काही भेदक परिस्थिती आहे त्यावर रचनात्मक चिंतन आणि कार्य करण्यासाठी हे शिबिर आहे। तरी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो। आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे साहेब यांचा दौरा आम्हाला समजल्यानंतर
साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व श्रीरामपूरचे कार्यकर्ते शिवसेनेचे असतील, ओबीसी शिवसेनेचे असतील, सर्व साहेबांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो। साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना केलेलं आहे। साहेबांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि साहेबांनी अतिशय मनापासून यांच्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र राहून राज्यभर अतिशय ओबीसी संघटन कसं करायचं हे किसवे साहेब या ठिकाणी अतिशय मनापासून करतात। मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो शिवसेनेच्या वतीने, श्रीरामपूर शहराच्या वतीने। आणि येत्या 2 तारखेला आपल्या नवरात्र उत्सवामध्ये श्रीरामपूर शहरामध्ये सर्व भाविकांना व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, श्रीकांतजी शिंदेसाहेब, तसेच आमचे राज्याचे सर्व संजय मोरे साहेब असतील, राम रेपाळे साहेब असतील, गाल पगरे साहेब असतील, या सर्व नेत्यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व आम जनतेला मनापासून नवरात्राच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। महेश दाने, सी 24 तास, राहुरी। 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध।